अकलूज पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला 7 वर्षाची शिक्षा। नमस्कार, आपण पाहताय भारत क्राईम न्यूज 24। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। अकलूज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपी रवींद्र बिभीषण आवताडे याला दोषी ठरवत 7 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। ही कारवाई माळशिरस येथील न्यायालयात करण्यात आली। फिर्यादी जेजरथ दशरथ भालेराव राहणार एरोली मुंबई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी केला होता। या खटल्यात माननीय श्री ताहवानेकर सो अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश माळशिरस यांनी आरोपी रवींद्र बिभीषण आवताडे याला भारतीय दंड संहितेच्या कलम 198 अ 306 आणि 304 बी अंतर्गत दोषी ठरवले। न्यायालयाने आरोपीस कलम 498 अ अंतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी व 2000 रुपये दंड, कलम 306 अंतर्गत 2 वर्ष सक्त मजुरी व 3000 रुपये दंड, कलम 304 बी अंतर्गत 7 वर्ष सक्त मजुरी व 5000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे। तसेच आरोपी क्रमांक 2 ते 6 यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकळे, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी मार्गदर्शन केले। सरकारी वकील संग्राम एस पाटील, कोर्ट पेरेवी अधिकारी पोसई विजय जाधव, पोलीस हवालदार रियाज तांबोळी आणि हरीश भोसले यांनी काम पाहिले। भारत क्राईम न्यूज 24 साठी मुख्य संपादक पांडुरंग लोखंडे। भारत क्राईम न्यूज साठी मुख्य संपादक पांडुरंग लोखंडे।